नमस्कार प्रेक्षकांनो, आपण पाहतोय या मालिकेचा आजचा म्हणजेच 22 जूनचा रिव्ह्यू. चला तर मग बघूयात आजच्या या एपिसोडमध्ये नेमकं काय काय घडून गेलं आहे ते. तर पहिल्याच सीनमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की तो गुलाब एका कोपऱ्यात पडलेला असतो आणि त्यावेळी त्याचे हातपायसुद्धा हे बांधलेले असतात. मग त्या ठिकाणी येते तारिणी आणि तिने येताना गुलाबसाठी बिर्याणी देखील आणलेली असते. हा गुलाब घाबरूनच तारिणीकडे पाहत असतो. तर तारिणी हसतच म्हणते की अरे काय रे गुलाब, काय अवस्था झाली ही तुझी. तरी मी माझ्या माणसांना सांगितलं होतं की त्याला इतका त्रास नका देऊ, पण त्याचं काय आहे ना, त्यांचं तुझ्यावर खूपच प्रेम आहे. आणि हे ऐकून तो गुलाब म्हणू लागतो की काय म्हणावं आता, मालकाला साधं त्याच्या कुत्र्यांना आवरता सुद्धा येत नाही, कसं होणार ग तुझं. आणि गुलाबच्या या बोलण्यावर तारिणी प्रत्युत्तर करत म्हणते की वाघांना आवरण्याची किंवा सांभाळण्याची गरज पडत नाही. आणि कुत्र्यांचं म्हणशील तर एक पिसाळलेला कुत्रा आम्ही आत्ताच पकडलाय. आणि हे ऐकून गुलाब खूपच चिडतो. त्यानंतर तारिणी त्याला म्हणू लागते की माझ्या माणसांनी मला सांगितलंय की तुला बिर्याणी खायला खूप आवडते बघ, म्हणून मी तुझ्यासाठी ना येताना बिर्याणी घेऊन आली. आणि मग त्यानंतर ती या गुलाबचे हातपाय सोडते. त्यामुळे गुलाब खूपच खुश होतो आणि ती बिर्याणी खाण्यासाठी टेबलकडे धाव घेतो. त्यावेळी तारीने त्या गुलाबच्या खांद्यावर झालेल्या जखमेवर हात ठेवते आणि त्यामुळे गुलाब मोठमोठ्याने ओरडू लागतो. त्याच्या त्या जखमेतून खूप रक्त वाहत असते. तर तारीने त्याला म्हणू लागते की जर तुला खायचं असेल ना, तर तुला माझ्या काही प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. आणि मग ती त्याला सरळ विचारते की सांग, वसुधा बेलसरेबद्दल तुला काय माहिती आहे. आणि वसुधाचं नाव ऐकता क्षणी ह्या गुलाबला मोठा धक्का बसतो. पण तरीसुद्धा तो असं म्हणतो की कोण वसुधा बेलसरे, मी काही या नावाच्या बाईला ओळखत नाही. तर तारिणी म्हणते हेड कॉन्स्टेबल वसुधा बेलसरे, आणि मला चांगलंच माहिती आहे की तू माझ्या आईला अगदी व्यवस्थित ओळखतो, कारण जेव्हा काल मी तिचं नाव घेतलं होतं ना, तेव्हा तुझ्या डोळ्यात मला भीती दिसली होती. त्यानंतर दुसरा सीन आपण असा पाहतो की कौशिकी केदारकडे आलेली असते. ती केदारला म्हणत असते की मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. त्यामुळे केदार विचारतो की काय झालं ताई, सगळं ठीक आहे ना. आणि त्यावेळी मग कौशिकी त्याला सांगू लागते की केदार, काही दिवसांपूर्वी ना शहराच्या बाहेर एक रेव पार्टी झाली होती, परंतु आपली स्पेशल क्राईम युनिटची टीम त्या ठिकाणी पोहोचली आणि सूत्रांकडून असं समजलंय की त्यांनी त्या टोळीच्या म्होरक्याला अटक केली आहे. पण आपल्याला आणखीन माहितीची गरज आहे आणि तीच माहिती ना व्हेरीफाय होत नाहीये. आणि कौशिकीचं ते बोलणं ऐकून केदारला त्या रात्री जे काही घडलेलं असतं ते पुन्हा एकदा आठवतं. तर कौशिकी त्याला विचारते की केदार, तू या स्टोरीवर काम करू शकतोस का. जर तुला शक्य असेल तर तू तुझ्या सोर्सेसकडून त्या रेव पार्टीबद्दल माहिती काढ. तिथे नेमकं काय काय घडलं होतं, या सगळ्याच्या पाठीमागे कोण आहे, हे लवकरात लवकर जगासमोर यायला हवं. आणि कौशिकीचं ते बोलणं ऐकून केदार मनाशी म्हणू लागतो की ताई, आता मी तुला कसं सांगू, या सगळ्यामध्ये जी जी लोक सामील आहेत त्यांच्यापैकी एक जण तर आपल्या घरातच राहतो, युवराज. पण मी तुला आत्ता खरंच काहीच सांगू शकत नाही, माफ कर मला. तर कौशिकी विचारू लागते की काय रे केदार, काय झालं, कशाचा विचार करतोय. तर केदार म्हणतो काही नाही ताई, जर तुझी इच्छा असेल ना तर मी नक्कीच या रेव पार्टीची स्टोरी कव्हर करेल, तू काहीही काळजी करू नको. आणि हे ऐकून कौशिकीला खूप आनंद होतो आणि मग ती केदारला आणखीन काही गोष्टींबद्दल सांगते. पण तितक्यात तिथे येते पद्मिनी आणि ही नेहमीप्रमाणे आल्या आल्या वाद घालायलाच सुरुवात करते. कौशिकीला म्हणू लागते की वा कौशिकी, म्हणजे या मुलाने काहीही केलं ना तरी तुझा मात्र त्याच्यावरच विश्वास राहणार. अगं मला सांग, याने काल इतका मोठा विश्वासघात केलाय आपला, तरीसुद्धा तू इतक्या मोठ्या स्टोरीची जबाबदारी त्याच्यावर सोपवते. तुला माझा युवराज खरंच दिसत नाही का गं, की तुला प्रत्येक वेळी त्याला तो किती कमी आहे हे दाखवून द्यायचं असतं. आणि ते ऐकून कौशिकी म्हणते की काकू, हे काय बोलताय तुम्ही, प्लीज असं काहीतरी बोलू नका. पण पद्मिनी ऐकत नाही आणि ती कौशिकीसोबत वाद घालायला सुरुवात करते आणि त्यामुळे केदार वैतागतो. तर दुसरीकडे तारिणी गुलाबला म्हणत असते की गुलाब, माझ्याशी खोटं बोलायचा प्रयत्न करू नको, कारण जो खड्डा तू माझ्यासाठी खणू पाहतोय ना, त्यात एक ना एक दिवस तूच जाऊन पडणार, एवढं लक्षात ठेव. आणि मला चांगलंच माहिती आहे की हेड कॉन्स्टेबल वसुधा बेलसरे कोण हे तुला व्यवस्थित माहिती आहे. त्यामुळे आता मला गुपचूप सांग की तू माझ्या आईसोबत नेमकं काय केलं होतं. पण तरीसुद्धा हा गुलाब म्हणत असतो की तू चुकीच्या माणसाला चुकीची माहिती विचारतेस, मला या बाईबद्दल काहीच माहिती नाही आहे. आणि त्यामुळे तारिणी चिडते आणि त्याला लाथ घालत म्हणते की तुला काय काय माहिती आहे ना ते मला व्यवस्थित माहिती आहे. पण ठीक आहे, आता तू तुझी बिर्याणी खाऊन घे, आपण नंतर बोलूयात.
आणि मग त्यानंतर ही तेथून निघून जाते. तर तो गुलाब पटकन टेबलवरून ते पॅकेट खाली घेतो आणि घाईघाईने खायला सुरुवात करतो. आणि त्यावेळी तो हसतच म्हणत असतो की तू कितीही प्रयत्न कर गं, मी तुझ्यापुढे काहीच बोलणार नाही. त्याचवेळी दुसरीकडे युवराज बाहेर जाण्यासाठी निघालेला असतो. पण पद्मिनी त्याला थांबवते आणि त्याला विचारू लागते की मला सांग युवराज, जर तुझ्यावर कौशिकीने एखादी जबाबदारी सोपवली तर तू ती पूर्ण करशील ना? आणि त्यावेळी युवराज उगाच ओव्हर कॉन्फिडन्समध्ये म्हणतो की हो हो, ताईने माझ्यावर अगदी कोणतीही जबाबदारी सोपवली ना तरी मी ती पूर्ण करू शकतो. पण काय आहे ना, तिचा माझ्यावर विश्वासच नाही. परंतु पद्मिनी म्हणते की अरे युवराज, असं बोलू नको. हे बघ, कौशिकीचा ना तुझ्यावर खरंच खूप विश्वास आहे आणि म्हणूनच तर ती आता तुझ्यावर एक मोठी जबाबदारी सोपवणार आहे. आणि पद्मिनीचं हे असं परस्पर बोलणं ऐकून कौशिकी चिडून म्हणते की काकू, काय चाललंय तुमचं? हे बघा, मी युवराजवर ही जबाबदारी नाही सोपवू शकत, कारण फील्डवर जाऊन काम करायचं आहे आणि युवराजला ते जमेल असं मला वाटत नाही. आणि हे ऐकून पद्मिनीला आणि त्या युवराजला खूपच राग येतो. युवराज म्हणू लागतो की कौशिकी ताई, तुला जर माझ्यावर विश्वास नसेल ना तर तू प्लीज यापुढे माझ्यावर एकही काम सोपवू नको, कारण मला ना खरंच आता ह्या सगळ्या गोष्टींचा कंटाळा आलाय. तर पद्मिनीसुद्धा पुन्हा वाद घालायला सुरुवात करते आणि कौशिकीशी वाद घालत असताना ती केदारला सुद्धा वाटेल ते बोलत असते. आणि त्यामुळे शेवटी केदार म्हणतो की ताई, आपण एक काम करूयात, आपण ना ह्या स्टोरीची जबाबदारी युवराजवरच सोपवूयात. हे बघ, मला काही प्रॉब्लेम नाही. पण कौशिकी म्हणते की केदार, हे असं नाही होऊ शकत. परंतु केदार तिची समजूत काढतो आणि म्हणतो की ताई, आपण सुद्धा बघूयात ना युवराज कसं आणि काय काम करू शकतो ते. आणि मग युवराजही म्हणतो की हो हो ताई, तू एकदा माझ्यावर जबाबदारी सोपवून तर बघ. आणि तो केदारलाही हसतच म्हणतो की काय रे केदार, तुझ्या डोक्यात काय आज ताप गेलाय की काय? चक्क तू माझी बाजू घेतोय? तर केदार हसून म्हणतो की ठीक आहे रे युवराज, कधी कधी मी तुझी बाजू घेऊ शकतो. आणि मग त्यानंतर आपली कौशिकी या युवराजला सांगते की जर तू खरंच तयार असशील ना तर मग मी तुझ्यावर ही जबाबदारी सोपवते. युवराज आनंदाने विचारतो, कोणती जबाबदारी, काय करायचं आहे मला? आणि मग कौशिकी त्याला सांगते की काही दिवसांपूर्वी शहराच्या बाहेर जी रेव पार्टी झाली होती ना, त्याची स्टोरी तुला कव्हर करायची. आणि हे ऐकून युवराजच्या पायाखालची जमीनच सरकते. त्याला त्या रात्री जे काही घडलेलं असतं ते आठवतं आणि त्या माणसाला दरदरून घाम फुटतो. त्यामुळे कौशिकी विचारते की काय झालं, सगळं ठीक आहे ना? तर युवराज कसंबसं म्हणतो, हो सगळं ठीक आहे आणि मी ही स्टोरी करेल कवर, काळजी करू नको. त्यावर कौशिकी हसून हो म्हणते आणि तेथून निघून जाते. तर केदार गालातल्या गालात हसतच युवराजला बेस्ट लक विश करतो. पद्मिनी तर आनंदाने त्याला साखर भरवते, पण युवराज मात्र चांगलाच घाबरलेला असतो. दुसरीकडे आपल्याला असं बघायला मिळतं ही टीम तारीनी गुलाबबद्दल बोलत असतात. त्याचवेळी तिथे येतो केदार. पण जेव्हा तो तिथे येतो तोपर्यंत आपली तारीनी तेथून बाहेर पडलेली असते. त्यांची चुकामुक होते आणि म्हणूनच केदार खूप वैतागतो. टीम त्याला विचारू लागते की काय झालं केडी सर, आपली बॉस तुमच्यावर नाराज आहे का? आणि त्यावेळी केडी म्हणतो, हो ना, बॉस माझ्यावर खूप चिडले. त्यामुळे हे चौघेजण विचारू लागतात की नेमकं काय केलं तुम्ही? आणि मग केडी ज्या दिवशी ती रेव पार्टी झाली होती तेव्हापासून ते आत्तापर्यंत जे काही घडलेलं असतं ते सगळं यांना सांगायला सुरुवात करतो. आणि चक्क बॉसने केडी सरांना प्रपोज केलं आणि केडी सर त्यावर काहीच बोलले नाही. हे ऐकून टीमला आश्चर्याचा धक्का बसतो. आणि त्यानंतर डिवोर्स पेपरवरून घरी जे काही घडलेलं असतं ते कळल्यावर तर हे लोक डोक्यालाच हात लावून बसतात. केडी म्हणत असतो की मला काय करावं ना तेच सुचत नाही आहे. बॉसचा गैरसमज झाला आहे की मीच त्या घटस्फोटाच्या पेपर्सवर सह्या केल्या आहेत असा. आणि मग त्यावेळी टीम विचार करत म्हणते की केडी सर, बॉसचं तुमच्यावर प्रेम आहे हे तर आता क्लिअर झाले. मग आता ना तुम्ही एक काम करा, बॉसला काहीच सांगू नका, थोडा वेळ बॉसला सुद्धा वाट बघू द्यात की. पण केडी घाबरून म्हणत असतो, नाही नाही, मला आधीच बॉसची खूप भीती वाटते आणि आपण कशाला उगाच तिला वाट बघायला लावायची. पण टीम त्याला सांगते की केडी सर, अहो तुम्ही बॉससाठी इतकी वर्ष थांबलात ना, मग आता बॉसला थोडी वाट बघू द्यात. वाट बघण्यातच खरी मजा असते. आणि मग तेव्हा कुठे त्यांचं म्हणणं केडीला सुद्धा पटतं आणि तो तयार होतो. दुसरीकडे सुमीकडे आलेली असते आणि येताना तिने सुमीसाठी मस्तपैकी चाफा आणलेला असतो. त्यामुळे सुमी खूपच खुश होते. दुसरीकडे टीमचं आणि केदारचं तारिणीविषयीच बोलणं सुरू असतं आणि टीमने जे काही सांगितलेलं असतं ते आपल्या केडीला पटलेलंही असतं. पण त्यानंतर आपल्याला असं बघायला मिळतं की तो युवराज खूपच घाबरलेला असतो आणि तो सतत नशाही करत असतो. पुन्हा पुन्हा त्याला अशी भीती वाटत असते की जर गुलाबने सगळ्यांसमोर माझं नाव घेतलं तर माझं काही खरं नाही. तर दुसरीकडे सुमीशी गप्पा मारत असताना अचानक तारिणीच्या पोटात दुखायला सुरुवात होते.
आणि तिला होणारा तो त्रास पाहून सुमी आणि नमा खूपच घाबरतात. त्यांना कळतच नाही की तारिणीला नेमकं झाले तरी काय. आणि मग काही वेळाने तारिणी शांत होते आणि त्या दोघींना सांगते की काही नाही, माझ्या पोटाला ना एक छोटीशी जखम झाली, तीच दुखत होती. पण तिच्या बोलण्यावर सुमीचा विश्वास बसत नाही. तिला जाणवतं की नक्की काहीतरी वेगळं घडलं आहे आणि ती तारिणीला शपथ देत म्हणते की तुला माझी शपथ आहे, काय घडले मला खरं खरं सांग. तर मित्रांनो, आता या मालिकेच्या पुढील भागांमध्ये नेमकं काय काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.